आज एक मी इलेक्ट्रिकलचं काम केलेलं आहे. 2 BHK फ्लॅटचं ते तुम्हाला मी दाखवत आहे. माझं जॉब करत हे पार्ट टाईम काम केलेलं आहे. त्यामध्ये प्रोफाईल लाईट, रोप लाईट कसे आहे लावलेले आहेत ते मी दाखवत आहे. यामध्ये डोर नेम प्लेटसाठी प्रोफाईल लाईट लावलेली आहे मंदिरासाठी आणि सेफ्टी डोरच्या वरती एक लाईट लावलेली आहे. आता मी तुम्हाला हॉलची लाईट दाखवत आहे. त्यामध्ये 2 फॅन, एक झुंबर, रोप लाईट, प्रोफाईल लाईट ॲड केलेले आहे. तसेच ॲड केलेले आहे झुंबर. एल टाईप प्रोफाईल लाईट आणि प्रोफाईल लाईटच्या समोर 3 वॅटचे लाईट लावलेले असल्यामुळे डिझाईन सुंदर दिसते. त्याच्याच बाजूला रोप लाईट लावलेली आहे. आता तुम्हाला मी टी व्ही युनिट दाखवत आहे. टी व्ही युनिटच्या साईडला एक सेल बनवलेला आहे. त्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट आहे. टी व्हीच्या बाजूला कर्व आहे, तिथे पण प्रोफाईल लाईट यूज केलेली आहे. आणि प्रोफाईल लाईटचे चॉक बोर्डच्या तिथे ठेवलेले आहे. म्हणजे ज्या वेळेस मेंटेनन्स तरी आला, काही खराब झालं तरी आपल्याला रिप्लेस करायला व्यवस्थित होईल. बाजूलाच मंदिर आहे. मंदिरामध्ये प्रोफाईल लाईट यूज केलेला आहे. छोटासा झुंबर लावलेला आहे. त्याच्या बाजूला सेल बनवलेले आहे, त्याच्यामध्येही प्रोफाईल लाईट ॲड केलेली आहे. आणि हे सगळे प्रोफाईल लाईट ॲड केलेत, त्याचे चॉक बोर्डच्या तिथे ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला रिप्लेस. आता भिंतीवर शिवाजी महाराजांचे एक फोटो लावलेला आहे. त्या फोटोवर ते एक कर्व लाईट, दोन्ही साईडला 2 मशाली, याची वायरिंग, तलवारीचं एक सरफेस लाईट, हे सगळे वायरिंग केलेले आहे. त्यामध्ये वरती लाईट लावल्यामुळे शिवाजी महाराजांचा फोटो मस्त दिसतो. मशाली लावलेले आहेत. हे काम दिसायला असं मस्त दिसतं, पण करायला भरपूर मेहनत लागते. त्यानंतर कर्टनमध्ये पण लाईट ठेवलेले आहेत. डिझाईन एकदम मस्त आणि छान झालेली आहे. चला आता आपण किचनमध्ये जाऊ. किचनमध्ये पण प्रोफाईल लाईट यूज केलेली आहे. गॅसच्या खाली सेम इकडे शोकेसचं कपाट बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट बनवलेले आहे. डायनिंग टेबलच्या बाजूला सेल्फ बनवलेले आहेत, त्यामध्ये प्रोफाईल लाईट यूज केलेले आहे. आणि प्रोफाईल लाईटमुळे डिझाईन एकदम मस्त आणि ग्लो येतो त्यामध्ये. त्यानंतर सेम वरती सरफेस लाईट यूज केलेले आहेत. आता आपण सरळ पॅसेजमध्ये जाऊ. पॅसेजमध्ये पूर्ण डिझाईन लाईट बनवलेली आहे. लाईट बंद केल्यानंतर डिझाईन मस्त दिसते. तुम्ही बघत आहात समोर व्हिडिओमध्ये. आता आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊ. तिथे फक्त आपण रोप लाईट वापरलेले आहे, कारण का रूम कमी असल्यामुळं प्रोफाईल लाईटची डिझाईन तिथं म्हणजे छान दिसली नसती, म्हणून 4 कोपऱ्याला 4 मोठे लाईट 15 वॅटचे, मध्ये रोप लाईट आणि डिझाईनला रोप लाईट लावलेली आहे. त्यामध्ये चालू केल्यानंतर रूम व्यवस्थित दिसते. माझे पहिल्यांदाच व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे थोडं व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट नाही आहे मी. त्यानंतर सेम कर्टनमध्ये लाईट, हे सगळे सेम बेडच्या वरती पण लाईट आपण यूज केलेली आहे. जेवढं काही लाईटचं जे काम असेल ते पूर्ण मी आयडिया दिलेली आहे कस्टमरला, त्यांनी बनवून घेतलेलं आहे. पण दिसायला एकदम मस्त दिसतं. एकदम ओरिजिनल आणि एकदम प्रोफेशनल काम झालेलं आहे. स्टडी टेबलच्या साईडला पण आपण लावलेलं आहेत प्रोफाईल लाईट. वरती व्हाईट लावलेली आहे, कारण का तिथं बुक ठेवली तर आपल्याला बुक क्लिअर दिसावीत म्हणून ह्या हिशोबाने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करून लाईट लावलेले आहेत. आता आपण नेक्स्ट रूममध्ये जाऊ. नेक्स्ट रूममध्ये आपण प्रोफाईल लाईट एल टाईप 2 यूज केलेले आहेत.
डिझाईन मस्त आहे. फॅनला वापरलेले आहेत. साईडला 15 वॅटचे 4 लाईट, त्यानंतर रोप लाईट, प्रोफाईल लाईट सेम डिझाईन आहे. फक्त प्रोफाईल पट्टी ॲड झाल्यामुळे इथे दिसायला व्यवस्थित आणि छान दिसते. बाजूला कर्टनसाठी लाईट वापरलेली आहे. सेम बेडच्या खाली दोन्ही साईडला 2 पॉईंट चार्जिंगचे लावलेले आहेत, जेणेकरून चार्जिंगला आपल्याला ते बरं पडतील. चार्जिंगच्या बाजूला एक डिझाईन बनवलेली आहे, त्याच्यामध्ये पण प्रोफाईल लाईट आपण ॲड केलेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये मी चालू करून दाखवतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअर दिसेल. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही एखादा फोटो फॅमिलीचा लावला तरी ते छान दिसणार आहे. अशी ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला अजून एक व्हिडिओ मी ॲड केलेला आहे, कंटिन्यू केलेला आहे. तो प्रॉपर एका सुरुवातीपासून लास्टपर्यंत तुम्हाला दिसेल. काही आवाज किंवा व्हिडिओ एडिटिंगला थोडं इकडे तिकडे झाले तर तेवढं समजून घ्या, कारण का मी पहिल्यांदाच बनवतो आहे, त्यामुळे थोडेफार चुका होऊ शकतात.